ईओडब्ल्यूच्या धर्तीवर एओडब्ल्यू ऍग्रीकल्चर ऑफेन्स विंग सरकार करणार आहे का? महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. आजच्या यादीमध्ये 16वा प्रश्न आहे आणि अध्यक्ष महाराज, मी स्वतः अनुभव माझ्या मतदारसंघात खोट्या पावत्या देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना अध्यक्ष महाराज त्यांचा माल विकत घेतला. 1.5 वर्ष संघर्ष करावा लागला. माझा आपल्या स्पेसिफिक मंत्री महोदयांना प्रश्न, अनेकदा शेतकऱ्यांचे प्रश्न येतात अध्यक्ष महाराज. कृषी प्रधान अर्थव्यवस्थेमध्ये मात्र शेतकरी सर्वात शेवटच्या पंक्तीमध्ये आहे आणि म्हणून आज एक चांगला निर्णय घ्यावा या दृष्टीने मी विनंती करतोय की आम्ही श्रीमंत लोकांना जर फसवण्यात आलं तर इकॉनॉमिकल ऑफेन्स विंग केली की ज्यामध्ये आर्थिक फसवणुकीला त्या व्यक्तीचं संरक्षण आर्थिक दृष्टिकोनातून व्हावं. मी स्वतः 5 महिने 99 मध्ये मंत्री असताना ग्राहकाच्या संरक्षणासाठी अध्यक्ष महाराज ग्राहक न्यायालय आपण केलंय, कौटुंबिक न्यायालय केलंय, सदनिकेमध्ये फसवणूक झाली तर रेरा केलंय. माझी स्पेसिफिक सरकारला विनंती आहे की बदलत्या परिस्थितीत लोक आता शेतकऱ्यांना फसवायला लागले. अनेक केसेस पुढे येत आहे. स्वतः मी लिंकेजच्या बाबतीमध्ये इतकं सरकारने सांगितल्यावर लिंकेज सुरूच आहे. म्हणजे एका कंपनीने फक्त 3 लोकांना खत पुरवठा केला, बाकीच्यांना कोणाला दिला नाही. मी 5 तारखेला जाऊन पोलीसमध्ये इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये रिपोर्ट देतोय. त्याचं पुढे काही होईल याच्यावर माझा विश्वास नाही आहे, पण मी माझ्या कामात चुकणार नाही. तर माझे स्पेसिफिक 2 प्रश्न आहे. एक, ईओडब्ल्यूच्या धर्तीवर एओडब्ल्यू ऍग्रीकल्चर ऑफेन्स विंग सरकार करणार आहे का? नंबर 2, जसं कौटुंबिक न्यायालय आहे तसे कृषी न्यायालयाची सुरुवात प्रत्येक ठिकाणी करू नका, पण ज्या जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षी जास्तीत जास्त केसेस आल्या, कमीत कमी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 5 कृषी न्यायालय निर्माण करा, ज्यामध्ये 60 दिवसात निर्णय देणं हे कंपल्सरी करा, अनिवार्य करा आणि त्यानंतर त्या कंपनीला किंवा शेतकऱ्याला पुढे जाता येणार नाही असा कायदा करा. तर खरे आपण शेतकऱ्याच्या कष्टाचं अन्न ताटात खातो अशावर शिक्कामोर्तब होईल. म्हणून आज 2 घोषणा करता येईल का? कृषी न्यायालय आणि ऍग्रीकल्चर ऑफेन्स विंग. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी अत्यंत संवेदनशील मुद्दा मांडला अध्यक्ष महोदय. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी हा सामान्य माणूस असतो. एक 50,000 70,000 लाख रुपयाच्या बिलसाठी तो कुठं कोर्टात जाईल, कुठं सगळं करेल, हा बराच खर्च होत असतो. आणि म्हणून अत्यंत चांगला सुझाव दिलाय. राज्याच्या प्रमुखांशी, 2 उपमुख्यमंत्र्यांशी बोलून हे असं करता येईल याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यात येईल.